नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे। अभ्यास करताय ना, करायलाच पाहिजे। आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणातील वाक्य प्रकार ओळखा। तर वाक्याचा प्रकार कसा ओळखायचा हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने करून सांगणार आहे। तर याच्यातलं पहिलं वाक्य आहे, गुलाब सुंदर आहे का। मग ह्या काच्या पुढे जे प्रश्नचिन्ह दिसतंय तेच वाक्य म्हणजे प्रश्नार्थी वाक्य। दुसरा वाक्य आहे, तो पेन मला दे। मग यामध्ये आज्ञा सोडलेली जाणवते, म्हणूनच हे वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य। तिसरं वाक्य आहे, हा गुलाब किती सुंदर आहे। म्हणजेच याच्यामध्ये उद्गारार्थी वाक्य आहे, हे उद्गार केलेला आहे, हा गुलाब किती सुंदर आहे। तशाच प्रकारे चौथं वाक्य आहे, हा गुलाब सुंदर आहे। हे एक साधं सोपं सरळ वाक्य आहे, त्यामुळे या वाक्याला आपण म्हणतो की हे विधानार्थी वाक्य आहे। म्हणजेच वाक्यांच्या पुढील जी चिन्ह येतात ती पाहून आपण समजू शकतो की ते कोणत्या प्रकारातलं वाक्य आहे। धन्यवाद।